भावी भक्तांना माझा सप्रेम नमस्कार। तर या ठिकाणी आपण शिवजी भगवान भोलेनाथाचंच एक रूप, त्यांचाच एक अवतार चैतन्येश्वराचं मंदिर या 5 नद्यांच्या पवित्र संगमावर आहे। आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे गडचिरोलीचे भावी भक्त आहे, शिवाचे भक्त आहेत। शिव हे सर्वांचं दैवत आहे। शिवा भोला असतो, तो कुणालाच कधीच नाराज करत नाही, आपल्याला माहित आहे। आणि शिव हा जास्तीत जास्त जंगलात, रानावनात आणि शिव हा त्यागाचं रूप आहे, त्याग आणि योगाचं रूप आहे। तर यांना शिवाचं दर्शन घेण्या, चैतन्येश्वर दर्शन घेण्यासाठी आमच्या गडचिरोलीचे भाविक आलेले आहे। मी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातला, यवतमाळ जिल्ह्यापासून गडचिरोली अतिशय जवळ आहे। तर त्याच्यामुळे पहा, इथं भगवान नंदी महाराज दिसत आहे। या ठिकाणी भगवान शिवाची पिंड दिसते आणि याच्यामध्ये पिंडीमध्ये शिव या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसून येतो। कैलास राणा शिवचंद्र मुनी फणींद्र माता मुकुट जळाय कारुणे सिद्धू बहुदुःखकारी उतुजविनी शंभो माझं कोण तारी, असं या ठिकाणी भक्तांनी म्हटलेलं आहे। पहा, हेमाडपंथी काम आहे, हेमाडपंथी काम आहे। आणि त्यावेळेस हेमाडपंथी कामाचा म्हणजे हे होते, त्यावेळेस हेमाडपंथी कामच चालायचं। 12व्या-13व्या शतकामध्ये हेमाडपंथीचे देवगिरीचा राजा महादेव यांनी या कामाची सुरुवात केली आणि संपूर्ण देशामध्ये याचा प्रचार आणि प्रसार झाला। एवढंच नव्हे, संपूर्ण जगामध्ये सुद्धा याचा प्रचार आणि प्रसार झाला आपल्याला दिसून येतो। पहा, आतमध्ये जर आपण गेलो तर भगवान शिवाची विशाल पिंड, ही प्राचीन पिंड आहे। हे प्राचीन पिंड पहा, आहे सर्व प्राचीन पिंड आहे। आधुनिक काळात अशी मी पिंड कुठे पाहिलेली नाही। आणि ही आहे आपली प्राचीन संस्कृती, ही आहे आपली प्राचीन संस्कृती। 11व्या-12व्या शतकामध्ये ज्यावेळेस पाश्चात्य देशातील लोक जंगलात, रानावनात राहत होते, त्यावेळेस आपल्या देशातल्या लोकांनी या प्रकारची कलाकुसरी सुबक अशी ते सुंदर या ठिकाणी निर्माण केलेली दिसते। पहा, इकडे पहा किती सुंदर आहे। पहा कशा प्रकारचं नक्षीकाम केलं त्यांनी, कसं। आणि कित्येक वर्ष झाले, कुणीच सांगू शकत नाही याला किती वर्ष झाले असं। त्यांनी कुणाचं नाव सुद्धा लिहिलेलं नाही। आज थोडंसं कोणी बांधकाम करते, त्याच्यावर आपलं नाव लिहून ठेवते। आणि म्हणून त्यांनी का नाव लिहून ठेवलं नसेल, की नाव लिहिलं तर वाद होतात मग। ठीक आहे, धन्यवाद, जय भोले।